तुम्ही कधी असं ठिकाण पाहिलंय का जिथं पाऊस नसताना धबधबा वाहतो आणि त्यामागे लपलेलं एक प्राचीन मंदिर आहे। ह्या विकेंडला आम्ही ठरवलं होतं की गर्दीपासून कुठेतरी दूर जायचं आणि मग निघालो एक हिडन वॉटरफॉल शोधायला। अहिल्यानगर पासून फक्त 45 किलोमीटर अंतरावर आहे एक छोटंसं गाव करजुले हरिया। बाईकवरून निघालो, रस्त्यावर वाऱ्याचा थंड स्पर्श आणि बाजूला डोंगर रांगा। मध्ये एक ठिकाणी थांबलो, एक कप चहा घेतला आणि निसर्गात थोडा वेळ हरवून गेलो। जाता जाता करजुले हरियाच्या गावाच्या बाहेर एक स्वयंभू महादेवाचं मंदिर दिसलं। शांत वातावरण आणि त्या देवळातल्या घंटाचा नाद क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं। दर्शन घेऊन पुन्हा बाईकवर पुढे निघालो। आम्ही गाड्या एका ठिकाणी लावल्या आणि तिथून सुरू झाला सुमारे 1.5 किलोमीटरचा ट्रेक। मधल्या हिडन वॉटरफॉलला चाललेलं आहे। असं वातावरण बघून तर नाही वाटत की पाणी असं वॉटरफॉलला, तरी पण एक्सप्लोर करणार आहे आम्ही। रस्ता फार कठीण नाही, त्यामुळे तुम्ही फॅमिली सोबत पण इथे येऊ शकता। ट्रेक करताना बाजूच्या झाडाची हिरवळ, डोंगर रांगाचा थोडासा चढ आणि अचानक कानावर पडतो धबधब्याचा आवाज आणि मग डोळ्यासमोर उगम होतो रुईचोंडा धबधबा। पावसाचा मान्सून पण नाही तरी हा धबधबा सतत वाहत असतो। त्यामागे दिसते एक कपारीतलं गुहा आणि त्या गुहेत लपलेलं एक मंदिर। तो दृश्य, ते वातावरण, शब्द थांबतात। आता माझ्या पाठीमागे जो वॉटरफॉल आहे तो अहिल्यानगर मध्ये हिडन वॉटरफॉल आहे। म्हणजे ह्या वॉटरफॉल बद्दल फारशा लोकांना माहिती, फक्त म्हणजे आठवडा झालं सगळं अहिल्यानगर मध्ये पूर्ण ऊन पडलंय पण पाणी, तरी पण वॉटरफॉलला आता पण पाणी आहे। आम्हाला आधी वाटलं की वॉटरफॉलला पाणीच नाहीये, पण जवळ येत होतं तसा आवाज येतो पाण्याचा आणि फायनली हा वॉटरफॉल आलाय आणि मस्त पाणी आहे। आणि या ठिकाणी वॉटरफॉल एन्जॉय करत असाल तर मस्त व्ह्यू पॉईंट आहे। म्हणजे तुम्ही या गुहा आहे इथं मोठी, आणि त्या गुह्याच्या आतमध्ये बसून तुम्ही वॉटरफॉल एन्जॉय करू शकता। जसे माझे मित्र बसलेले, हा मंगेश आहे, हा ट्रॅव्हल विथ आणि आहे, आणि हा सिनेमॅटिक का नाही तो सिनेमॅटिक आहे, 4-5 नाव बदलले तो, हा सिनेमॅटिक आकाश आहे। तुम्हाला काही ऑर्डर असेल, तुमची कार डिलिव्हरी, बेबी डिलिव्हरी, बेबी शॉवर काही पण असेल तर याला कॉन्टॅक्ट करा। असं आलं की वाटतं हे ठिकाण केवळ पाहायचं नाही, मन भरून अनुभवायचं आहे। तुमचंही असं काही वेगळं शांत ठिकाण शोधायचं असेल तर तुम्ही नक्की भेट द्या रुईचोंडा धबधब्याला, करजुले हरिया। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।